चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी शिवारातील साळसाणे रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 245 मध्ये विद्युत प्रवाह वाहक तारामध्ये वाऱ्याने शॉर्ट सर्किट होऊन काढणी आलेला 1 एकर गहू जळून खाक झालाय. सोनी सांगवी येथील प्रमोद लक्ष्मण घंगाळे यांच्या साळसाणे रस्त्यालगत गट क्रमांक 245 मध्ये 1 एकर गव्हाचे पीक होते. सध्या स्थितीला गव्हाचे पीक काढणीला आले असता दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शेतातून गेलेल्या 11 केव्ही विद्युत प्रवाहित तारांमध्ये वाऱ्याच्या साह्याने मोठे शॉर्ट सर्किट झाल्याने तारा तुटून गव्हाच्या शेतात ठिणग्या पडल्याने व गव्हाच्या पिकाचे पेट घेतल्याने ही बाब शेजारी व रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नागरिकांच्या लक्षात आली. परंतु विझवण्याचा प्रयत्न केला असता अग्नी रुद्ररूप धारण केलं होतं. बघता बघता संपूर्ण 1 एकर गहू आगीमध्ये जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे व चाऱ्याचे नुकसान झालंय. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले झाडे जळून खाक झाली आहे. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचं बोललं जात असून घटनास्थळी जाऊन तलाठी अक्षय पगारे, पंकज ठाकरे यांनी सदर घटनेचा पंचनामा केलाय. यावेळी सरपंच अलका ठाकरे, उपसरपंच प्रवीण ठाकरे, डॉक्टर घंगाळे, सोमनाथ ठाकरे, लहानू घंगाळे, भिका ठाकरे, रामदास घंगाळे यावेळी उपस्थित होते. सोनी सांगवीतील गट नंबर 245 चे मालक श्री प्रमोद लक्ष्मण घंगाळे यांच्या शेतामध्ये MSCBचा पोल उभा आहे. सदरचा पोल हा यातून गेलेला आहे आणि सदर शेतकऱ्याने MSCBकडे गेल्या 10 ते 15 दिवसापासून, महिन्यापासून त्यांनी MSCBकडे तक्रार केली होती की सदरची तार ही लोंबकळत असून झोळ पडलेला आहे, माझ्या गावाला धोका आहे. परंतु आज दुर्दैवाने सदरची तारीचा लोळ पडल्याने, स्पार्किंग झाल्याने सदरचा गहू जळून खाक झालेला असल्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून जास्तीत जास्त भरपाई MSCBकडून मिळावी अशी कळकळीची मागणी उपसरपंच या नात्याने मी MSCBकडे मागणी करत असून हा सर्व जो काही प्रकार झालेला आहे, सर्व MSCBच्या सावळे गोंधळामुळे हा प्रकार झालेला आहे. मी स्वतः MSCBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा यापूर्वी 12 दिवसापूर्वी कळवलं होतं, परंतु या लोकांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्यामुळे सदर शेतकरीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. जास्तीत जास्त भरपाई मिळावी ही विनंती. शेतकऱ्याचं नाव काय? शेतकरी श्री प्रमोद लक्ष्मण घंगाळे, सोनी सांगवी. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड.